राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिलाय। सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात, असं भरणे म्हणाले। भरणेंच्या या वक्तव्यानं उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। भरणेंच्या या अजब सल्ल्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे, तुमच्या सगळ्यांसमोर मी उभा आहे। मी जर कारखान्याला संचालक झालो, त्या कारखान्यात संचालकाचं पदावर असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं नोंद ठेवतात। दरम्यान कृषी मंत्री दत्ता भरणेंनी दिलेल्या अजब सल्ल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे। पाहूया। बघा, ते वाकडी कामं करूनच सत्तेवरती आले ना। ते का सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही? शरद पवारांच्या पक्षात होते, मग बेईमानी करून दुसऱ्या पक्षात गेले। हे वाकडी कामं करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गानं सत्ता चालवताच येणार नाही। राहुल गांधी जे सांगतात मतांची चोरी, हे महाराष्ट्रात पण झालंय ना। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचीच वाकडी कामं करून सत्तेवरती आलेले आहेत। अहो, इतके नेते, इतके मंत्री वाकडी कामं करत करत जी आपल्या महाराष्ट्राची तिजोरी ती वेडी वाकडी केलेली आहे, आणि त्यांचं व्यक्तिगत जर आपण पैसे बघितले, मालमत्ता बघितली, ती मात्र एकदम सरळच तिथं मोठी होताना आपण सर्वजण बघतो। त्यामुळे वाकड्यात काम करण्यासाठी हे पद तुम्हाला तिथं दिलं नाही। तुमच्याकडे आम्ही सर्वजण बघत आहोत। तुम्ही बोलून गेला वाकड्या कामाबद्दल, पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्रात तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही।